राम राम शेतकरी बांधवांनो. तर चला, आपल्या कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली की अरे दादा तू वर्क ऑर्डर निघत नाही. तर पूर्ण प्रश्न तर त्यांनी कंप्लीट मॅसेज हे नाही केला, कमेंट नाही केला, पण तरी बी त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. जे की त्यांचा प्रश्न असा होता की अरे दादा आपण एकदम नवीन कंपनीचा पंप कधीच सिलेक्ट करायचा नाही. जे आपल्या एरियामध्ये सर्व्हिस असेल त्याच कंपनीचा पंप सिलेक्ट करायचा आणि कमीत कमी 4 ते 5 पंप आपल्या गावातले एकाच कंपनीचे सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्यांची सर्व्हिस आणि पंप लवकर मिळण्याची शक्यता असते. ठीक आहे. आणि तुम्ही वर्क ऑर्डर निघण्याचे तेच कारण आहे मेन. कधी कधी काय होतं की तुम्ही पंप सिलेक्ट करता नवीन कंपनीचा पंप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कंपनीची इथं सर्व्हिस नसल्यामुळे तुमचा पंप ते तसाच पेंडिंगमध्ये पडून जातो. पंप मिळतो पण त्याला खूपच टाईम लागते, कधी कधी 3-3 महिने किंवा 4-4, 8-8 महिने. आमच्या गावातलीच एक अक्षरशः ती एका बांधवांनी सिलेक्ट केला होता, त्याचा पंप अक्षरशः 8 ते 9 महिने मिळाला नव्हता. आणि मिळाला तरी बी त्यांना तिथून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आणावं लागला. तर तसं करू नका शेतकरी बांधवांनो. वर्क ऑर्डर न निघण्याचं कारणच एक आहे की तुम्ही पंप अक्षरशः नवीन कंपनीचा सिलेक्ट केला, जे की आपल्या एरियामध्ये त्याची सर्व्हिसच नाही आणि त्यांचा गोडाऊन नाही आणि त्यांचं काहीच अवेलेबल नाही आपल्या एरियातलं. तसा पंप सिलेक्ट केल्यानंतर तुमचा वर्क ऑर्डर 3 महिने का 8 महिने बी निघत नाही. तर कृपया करून जे आपल्या एरियामधले पंप आपल्या एरियामध्ये बसवलेले आहेत, चांगले आहेत, तेच पंप सिलेक्ट करा. आणि पंप सिलेक्ट करताना कमीत कमी आपल्या गावातील 3 ते 4 पंप असे एकसोबतही सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचा पंप 2 महिन्याच्या अगोदर तुमचे पंप इन्स्टॉलेशन होऊन जातील. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटनला क्लिक करून नोटिफिकेशनला क्लिक करा. ठीक आहे. मिळू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.